गाईज आम्ही इकडे गोव्यामध्ये आलेलो आहे आणि गोव्याचं पहिलं स्थान म्हटलं वॉटरफॉल बघू. पण आम्ही जेव्हा तिथं वॉटरफॉलचे जवळ जाऊन जेव्हा आम्ही ट्रेनमधून बाहेर उतरलं तेव्हा काय झालं, पोलीस मध्ये जाऊन देते नाही. का जाऊन देते नाही? आता टाईम कोणता आहे तुम्हाला माहितीच आहे बरोबर. आता पावसाळ्याचा टाईम असल्यामुळं ते काही जाऊन देते नाही मध्ये. तिथून आम्हाला मागंच हाकलून दिलं, मागे जा, काळ्याला जा, काळ्या स्टेशनवर जा, स्टेशनवरून गाईड घेऊन या. गाईड घेऊन जा आणि आम्ही गाईड घ्यायला जाऊ राहिलो गाईड. तिकडनं गाईड घेऊन परत आम्ही वॉटरफॉलला जाऊ, पण जाऊ. हॅलो गाईज, आता आम्ही वॉटरफॉलला गेलो होतो. पण योगा काय झालं की आम्ही अवेळी गेलो आणि रस्त्यात फसलो, कारण गाईड नसल्यामुळं. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर ते गोष्टीची आणि गोष्टीची पुरी माहिती काढून द्यावी. आता आम्ही आलो, आम्ही मॅपच्या हिशोबाने आणि ट्रेनच्या हिशोबाने आणि डायरेक्ट आम्ही तिथं समाधान वॉटरफॉलला गेलो. आता भारतातील सर्वात मोठा वॉटरफॉल आहे म्हणलं, तुम्हाला तर माहिती आहे गोव्याचाच आहे. आणि आम्ही तिथं गेलो, पण गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला मागे फिरवलं कारण आमच्याकडे गाईड नव्हता. आणि शक्यतो ते नोव्हेंबर ते मेपर्यंत चालू राहतं आणि बेसिकली हे 3-4 महिने बंद राहते पावसामुळं. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी यायचं असलं तर माडगावला यायचं, तिथून काळ्याला उतरायचं आणि काळ्याला एक 500 ते 600 रुपये गाईड भेटतो आणि त्याला घेऊन इथे यायचं. मग ते 12ही महिने चालू राहतं, पण गाडी असल्याशिवाय येऊन देत नाही. पण तिथे तर पर पर्सन 500 ते 600 रुपये घेतात टॅक्समध्ये आणि आपल्याला मोटरसायकल पण भेटते आणि रिक्षा पण भेटते. पण त्याच्यापेक्षा ते काय येतं ना, पाय आलेलं बरं. टोटल 11 किलोमीटर आहे आणि 11 किलोमीटर यायला कमी कमी आपल्यासारख्या माणसाला अर्धा तासात आपण पार पडतो. कारण ट्रेनमध्ये जायचं आणि पटेल जाताना एक मस्त आणि एकदम स्वच्छ आणि एकदम भारी बुद्धा एकच नंबर आहे. त्याच्यामध्ये आम्ही आलो पण काहीच दिसलं नाही. हां, पण खेकडे दिसले, ते पण लहान लहान लय मोठे मोठे होते. आणि आता आमच्या मागं कोणतरी तिकडे येऊ राहिलंय. ट्रेनवर काय होतं स्टॉपला सर्व माहिती घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतल्याशिवाय कुठे पण जाऊ नका. वेगळा सांगतो कसं काय तर. आता हे आहे दूधसागर फॉल्स, हे तर तुम्हाला माहितीच आहे. दूधसागर फॉल्स अतिशय आणि एकदम सुंदर आहे. तिथं आम्ही गेलो पण आम्हाला मोबाईल अलाउड दिला नाही करून, त्याच्यामुळे काही फोटो काढू शकलो नाही. पण आम्ही डोळ्याने बघितलं, पण मोबाईलला अलाउड नाही आहे तिथं. आणि खाली चालवण्याचं वरती कसं चालू होईल. आणि जाण्यासाठी एक शक्यतो ना गाईड तुम्ही घेऊनच या. काळीचं गाईड भेटतोय मस्त आरामात, आणि गाईड घेऊनच या. विनाकारण यायचं आणि फसून जायचं असं नाही. आम्ही बघितला पण आम्हाला मोबाईलने फोटो काढून दिले नाही आणि एकदम जवळ आम्ही गेलो नाही, लांबून जरा पाहिलं. पण बरं वाटलं, एकदम भारी आणि एकदम सुस्त आणि ढगाळ वातावरण, इतका भारी वाटलं. दूधसागर हा इतका भारी आणि मस्त वाटला. ढगाळ वातावरण, धुका, ट्रेन, रस्ता, काय ते फार भारी वाटलं, मनाला शांती वाटली. पण जरा आम्हाला काय वाटलं, जरा चुकीचं काय वाटलं की आम्हाला फोटो नाही काढून दिले तिथे, अलाउड नाही ना म्हणून. पण नेक्स्ट टाईम येताना आम्ही नक्कीच एक गाईड घेऊन येऊ आणि नक्कीच फोटो काढू आणि तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. थँक्यू सो मच.